लोकांच्या कधी रात्री 12 वाजता फोन येऊ द्या, कधी कधी मी जरी फोन नाही उचलला तर रात्री मला 12 वाजता फोन करून सांगतात की अरे याचं दवाखान्यात काम आणलेलं आहे, तू फोन का उचलत नाही. माझा फोन नाही विचारलं तर माझ्या सौभाग्यवतींच्या फोनवर करणार. एवढी लोकांची आस्था त्यांनी कायम जोपासली. आणि या वयाच्या 85 वर्षी ज्या पक्षासाठी त्यांनी आपलं अविरात्र आपलं सगळं आयुष्य झिजवलं आणि त्याच पक्षाची कुणा अवहेलना होती, तर मला एवढीच विनंती आहे की या टाकळ्याची आणि या कवठेगावातील तमाम ग्रामवासियांना माझ्या मतदार बघून एवढीच आहे की ज्या गावडे साहेबांनी या भागाला वैभव प्राप्त करून दिलं, ज्यांना खांद्यावर घेतलं, राज्याच्या विधानसभेत पाठवलं, त्यांना या वयामध्ये तुम्ही पायाखाली घेऊ नका, एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि तुमच्यासाठी असणारा लढा मी कधी कमी कुठे पडणार नाही. तुमच्यासाठी अखंडपणे लढत राहील. निवडणूक येतील आणि जातील आणि उद्याचा विजय सुद्धा हा आपलाच आहे, याची तुम्ही काळजी करू नका. एवढीच आपल्याला गावी देतो आणि या ठिकाणी थांबतो.